तर ते ऑटोमॅटिकली त्याची गुणवत्ता आणि त्याची वाढ ही व्यवस्थित होऊ शकते. वा वा वा, अतिशय छान. परंतु बऱ्याच वेळा हे जे काय वाढतं तापमान आहे, निरोगी राहण्यासाठी कशी काळजी घ्यायला पाहिजे नेमकी? केळीच्या संदर्भाने एक बोलतो सर. केळीच्या संदर्भाने जे काही निसवलेले घड आहेत त्याच्यामध्ये आपण स्कर्टिंग बॅगचा वापर करू शकतो. त्याच्यामध्ये स्कर्टिंग बॅगमध्ये जे प्रोपिनॉलच्या जे बॅगा आहेत त्याच्यामध्ये निळ्या रंगाच्या बॅगेच्या ऐवजी जर पांढऱ्या रंगाची बॅग वापरून आपण त्या फळाचं आपण त्या घडाचं संरक्षण करू शकतो. बरं, या व्यतिरिक्त सर जे काही आंबा हे पीक असेल किंवा इतर जे काही फळबागेची पिकं असतील त्या संदर्भाने आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? ह्याच्यामध्ये सर आता केळीच्या बाबतीत बोलत असताना आपण 5% केओलिनचाही फवारणी करून आपण जे पानाद्वारे बाष्पीभवन होतं ते बाष्पीभवन आपण रोखू शकतो. अच्छा. शिवाय 0050 सारखी खते जी आहेत त्यांची फवारणी करून प्रति लिटर 5 ग्राम या प्रमाणात म्हणजे 100 टाकीला 100 ग्राम फवारणी करू नये. शक्य असेल तिथे फवारणी करून आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे हे आपण करू शकतो. शिवाय सिलिकॉन युक्त खताचा वापर करून आपण तो पानावर एक थर देतो. थर तयार झाल्यामुळे त्याचं बाष्पीभवन होत नाही आणि बाष्पीभवन नाही झाल्यामुळे पाण्याचं तापमान आणि झाडाला जे आवश्यक असलेला ओलाव हा जाग्यावरच निर्माण होतो आणि परिणामी आपली बाग ही टिकून राहते. सर, सध्याला केळी बागेचं आपण या वाढत्या तापमानामध्ये कशा प्रकारे संरक्षण करायला पाहिजे? केळी हे पीक आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि केळीच्या बागेमध्ये जर उष्ण हवा शिरली तर त्याचा परिणाम हा झाडासहित पूर्ण फळ पिकावर सुद्धा आढळून येतो. तर हे होऊ नये म्हणून आपण केळीच्या भोवताली गजराज गवत किंवा शेवरी इत्यादी पिकांचा वापर करावा. जर काहीच नाही भेटलं तर आपण धेंचा वापरूनही आपण आपल्या पिकाच्या भोवताली धेंचाचा वापर करूनही आपण एक बॉर्डर क्रॉप करून आपण हीट पासून त्या मुख्य पिकाचं संरक्षण करू शकतो. अच्छा. जेणेकरून गरम हवा जी बाहेरली गरम हवा आहे ती केळी पिकामध्ये जाणार नाही आणि आपला जे काही पीक हाती आलेला आहे त्या पिकाचा नुकसान होणार नाही. या संदर्भाने आपण गजराज गवत धेंचा सारख्या पिकाचा वापर करून आपण केळी बागेचं संरक्षण करू शकतो. अच्छा. वा वा, अतिशय छान अशी माहिती सर आपण या ठिकाणी दिलात. सर, सध्याला आपण जे काही वाढतं तापमान आहे आणि एल निनोचा प्रभाव आहे, तर या प्रभावामध्ये नेमकं शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? एल निनोचा जे काही आपण परिणाम आहे त्याविषयी बोलत असताना आपण भीती किंवा घबराट निर्माण करणे हा काही उद्देश नाही. त्याच्यामध्ये जागृती करणे आणि प्रसार करणे आणि त्याच्यामुळे भविष्यात जी काही आपल्याला शेती करायची आहे ती शेती कशा प्रकारे करणे गरजेचं आहे हा या मागचा उद्देश आहे. तर जी काही मान्सूनवर आपण एल निनोचा प्रभाव पडणार आहे असं बोलत आहोत, तर शेतीमध्ये सुद्धा याचा परिणाम होणार आहे आणि आपली शेती ही 80% मान्सूनवर आधारित आहे. तर अशा परिस्थितीमध्ये उपाययोजना करत असताना आपण कमी पावसात जी काही पिके येतात आणि लवकर तयार होणारी पिके ही निवडायला पाहिजे. त्या जातीचा निवड करून जसं आपल्याकडे सोयाबीन आहे तर सोयाबीन मधल्या लवकर येणाऱ्या जे जाती आहेत त्या जातीचा निवड करावी. स्थानिक जे काही हवामान केंद्र आहे त्याचा आपण डेली अपडेट घ्यावा. म्हणजे त्या परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे, कारण एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं समान वितरण होणार नाही. पाऊस हा अचानक पडेल आणि मधात खंडही पडेल. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे, तर स्थानिक हवामान केंद्राचा जर आपण त्यांचे अपडेट घेतले तर त्याच्यापासूनही आपण आपल्या पिकाची त्या दरम्यान त्या काळामध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे स्वतःच अवगत होऊ शकतो. शिवाय ठिबक आणि तुषारचा जास्तीत जास्त वापर करून आपण हे जो काही परिणाम दिसणारा आहे तो परिणाम आपण टाळू शकतो. अच्छा. सर, या व्यतिरिक्त आणखी काही वाढत्या तापमानाचा परिणाम होऊ शकतो का? आता जसा एल निनोचा परिणाम दिसत राहील भविष्यामध्ये त्याप्रमाणे कृषी विभाग आणि इतरही हवामान अंदाज केंद्रे हे वेळोवेळी अपडेट्स देत राहणार आहेत. तर ह्या अपडेट्स आपण जर वापरत राहिले शेतकरी मित्रांनी तर त्याचा परिणाम आपण आपली पीक परिस्थिती सुधारू शकतो. आणि त्यानुसार जर आपण खरोखर त्या हवामान केंद्राच्या आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून कृषी विभागाच्याही माध्यमातून वेळोवेळी आपण ज्या काही सूचना देणार आहोत त्या सूचनाकडे जर थोडा वेळ काढून लक्ष दिलं आणि ऐकलं आणि त्याचा जर आपल्या शेतीमध्ये वापर करत राहिला तर निश्चितच आपण आपला हा जो काही येणारा खरीप हंगाम आहे तो आपण चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. सर, सध्या परिस्थितीमध्ये
शेतकऱ्यांनी या संदर्भाने काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण काय संदेश देणार आहात? सध्या सर कृषी विभागही या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा आहेत. या मोहिमाच्या माध्यमातून गावोगावी गाव बैठका आणि त्या संदर्भाने ज्या काही मोहिमा आहेत त्या मोहिमांचं डेमॉन्स्ट्रेशन करणे चालू आहे. प्रत्यक्षात जाऊन शेतावर दाखवणे. तर ह्याच्यामध्येही शेतकरी मित्रांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवला तर त्या ठिकाणी ज्या मोहिमांच्या माध्यम वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत मोहिमा, 25 ते 30 मोहिमा आहेत. तर ह्या मोहिमांचाही उपयोग हा शेतीशी संबंधितच आहेत आणि कशा प्रकारे त्या मोहिमा डेमॉन्स्ट्रेशन त्याचे प्रात्यक्षिक जे होणारे आहेत ते प्रात्यक्षिकांचा जर वापर केला आणि त्याच्यामध्ये जर सहभाग नोंदवला तर जे काही समस्या येणाऱ्या आहेत त्या समस्या आपोआप आपल्या कमी कमी होत जातील. आणि आपण आपलं जे काही उत्पादन घेणार आहोत खरीप हंगामाचं ते विना अडथळा आणि ताणामध्ये न जाता स्वतः शिकून आपण ते चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. अतिशय छान सर. एकंदरीतच आपण आज सध्याला जे काही वाढतं तापमान आहे आणि त्याचा कृषीवर असेल किंवा फळबागेवर असेल जो काही परिणाम होणार आहे त्या परिणामामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे या अनुषंगाने आपण इत्थंभूत अशी माहिती दिलेली आहे. यामध्येच वाढत्या तापमानाचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होणार आहे याच्या संदर्भानेही आपण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या व्यतिरिक्त तापमानामध्ये फळबागेवर किंवा भाजीपाल्यावर जे काही परिणाम होणार आहेत ते परिणाम नेमके कोणते असू शकतात आणि त्या परिणामावर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे याही अनुषंगाने आपण ही माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त आंबा असेल, जांभूळ असेल, ही जी काही फळबागे आहेत तर या फळबागेवर काही किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर ते प्रादुर्भाव रोखण्याच्या संदर्भाने आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. खरीप पूर्व मशागत आहे. त्या खरीप पूर्व मशागतीमध्ये जी शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे ते मग ह्युमिनीच्या संदर्भाने असेल किंवा इतर कुठल्याही किडींच्या संदर्भाने असेल तर ती काळजी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, त्यांचं नियंत्रण कशा प्रकारे करायला पाहिजे या संदर्भाने आपण या ठिकाणी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. या व्यतिरिक्त शेवटी जाता जाता एक छान असा इतर मोहिमांच्या संदर्भाने कृषी विभाग जे काही मोहिमा आखत आहे किंवा राबवणार आहे त्याच्या संदर्भानेही आपण छान असा शेवटी संदेश दिलेला आहे आणि त्या मोहिमांना शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं आणि जनजागृती करून घ्यावी. आपल्या मनाचं जे काही शंका असतील त्या शंका दूर करण्याचा प्रयत्न आपण त्या मोहिमेच्या दरम्यान करावा असा एक छान असा संदेशही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना दिलेला आहे. सर, आपण आपल्या वेळेतील वेळ काढून आज आमच्या सर्व रसिक श्रोत्यांसाठी, शेतकरी बंधू भगिनींसाठी या ठिकाणी वेळ दिलात आणि उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले असंख्य अशा श्रोत्यांच्या वतीनं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण कृषी विभाग अर्धापूर कृषी पर्यवेक्षक गणेश वाघोळे यांची वाढत्या तापमानाचा फळबागेवर होणारा परिणाम आणि घ्यावयाची काळजी याविषयी आनंद गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. शोधिशी